नमस्कार. आपण ऐकत आहात संवाद, एक अशी मालिका जिथे यशस्वी मराठी उद्योजकांच्या प्रवासातून आपण शिकतो धैर्य, दृष्टिकोन आणि प्रेरणा. आज आपण आलो आहे सलगर फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्याने एक कप चहा विकत विकत हजारो लोकांच्या आयुष्याला नवी चव दिली. कोल्हापूरच्या मातीतील एक मेहनती मुलगा, शेतकरी कुटुंबातून आलेला, सुरक्षा रक्षक, एटीएम गार्ड व उसाचा रस विकणे, पण चहा हा माध्यम ठरला त्यांच्या यशाचा. फक्त 3 स्टॉल पासून सुरू केलेला हा प्रवास आता 400हून अधिक फ्रँचायझी ब्रँड पर्यंत. सलगर अमृततुल्यचे संस्थापक श्री दादू सलगर. नमस्कार सर. नमस्कार सर. तर आपण काही प्रश्न घेऊ जे प्रेक्षकांना आणि नव उद्योजकांना खूप उपयुक्त ठरतील. सर, तर पहिला प्रश्न आपला असा आहे की सुरुवात करताना तुम्हाला मोठा अडथळा कोणता आला? मी माझ्या आयुष्यात एक 10-15 वर्ष स्ट्रगल करत चालतो. प्रत्येक वर्षी एक व्यवसाय चेंज करत, जो व्यवसाय चालत नव्हता तो चेंज करायचा, परत नवीन करायचा. मी ही प्रत्येक अडथळे पार करत, आता हा सुद्धा चहाचा एक अडथळाच होता, चालेल की नाही ही खूप भीती होती. पण चालू करताना मी कधी ठरवलं नव्हतं की माझा एखादा ब्रँड होईल किंवा ब्रँड करायच्या ह्या हिशोबाने मी नाही चालू केलं होतं. फक्त एक सिजनेबल माझा रसवंतीचा पहिला व्यवसाय होता आणि त्याला कुठेतरी पावसाळ्यात सपोर्ट होईल म्हणून हा व्यवसाय चालू केला होता. आणि काम करताना मी सगळं एकदम अभ्यास करून चांगल्या पद्धतीने त्याची तयारी केली होती. टेस्ट पण लोकांना आवडली होती, पण मनात एक भीती असायची की हा चालेल का नाही, कारण इन्व्हेस्टमेंट पण एक 10-15 लाख रुपये केली होती त्यावेळेला. तर सिक्युरिटी गार्ड पासून ते उद्योजक होण्यापर्यंतचा टर्निंग पॉईंट तुमचा कसा आहे? मी सिक्युरिटी गार्ड ही एक फक्त पुण्यात गेल्यामुळे एक 7-8 महिने वर्षभर करायचं आणि माझं स्वतःचं पोटपाणी चालेल ह्यासाठी केलं. मी सिक्युरिटी गार्डची नोकरी करावं म्हणून मी केलेलं नव्हतं, पण ते करत असताना मी पूर्णपणे त्या आजूबाजूच्या एरियात कायम अभ्यास करत राहायचो. आणि 8-10-15 वर्षात इतकं डीपमध्ये प्रत्येक गोष्टीत काम करताना त्याचा पूर्ण त्याच्या तळापर्यंत जाऊन मी नवीन व्यवसाय करायचो. आणि फक्त सक्सेस मिळेल ह्याच्या मागे मी कधीच असं धावलो नाही, स्वतःसाठी एक मोठं यश मिळेल. पण मी माझ्या कामासोबत प्रामाणिक राहिलो, कायम नवीन सतत काहीतरी शिकत राहिलो म्हणून आज मी त्या. बरोबर आहेच. चहा सारख्या सामान्य गोष्टीतून वेगळे पण कसं निर्माण केलं? चहा तर आता सगळीकडे कुठला व्यवसाय असू दे, प्रत्येक व्यवसायात स्पर्धक आहेत, प्रत्येक व्यवसाय चालूच आहेत, पण आपण काहीतरी एक वेगळ्या पद्धतीनं वेगळी चव, स्वच्छता म्हणा, लोकांना जे आवडतंय ते द्यायचं, आपण वेगळेपणानं द्यायचा एक प्रयत्न केला म्हणून हा चहाचा एवढा मोठा ब्रँड झाला. बरोबर. मी पहिला एक 8-10 वर्ष फेरीवाला म्हणून रस्त्यावरच काम करत होतो, पण ज्यावेळेला चहा विकायचं डोक्यात आलं त्यावेळेला मी ठरवलं की आता मार्केटमध्ये चहा तर भरपूर विकतात, पण आपण त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं, वेगळी चव, वेगळ्या स्टाईलने म्हणा, थोडंसं म्हणजे ब्रँड करायचं पण हे नव्हतं, पण करतानाच एक चांगल्या पद्धतीने करायचं आणि एक वेगळं पण लोकांना द्यायचं, ह्याने मी चहा चालू केली. तर मग सर, सलगर अमृततुल्य हे नाव ठेवायची प्रेरणा आपल्याला कुठून आली? म्हणजे मी ज्यावेळेला फेरीवाला म्हणून काम करायचं ना, छोटे मोठे असे बरेच उद्योग करायचो की नाही, त्यावेळेला मी वेगळी नाव ठेवून बघितली. आणि ज्यावेळेला माझा एखादा व्यवसाय चांगला चालायचा त्यावेळेला लोक लगेच ती कॉपी पण करायची, कारण आपलं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन वगैरे काहीच नसायचं. मग ठरवलं की परत हे असं पुढं होणार, स्वतः जर आडनाव लावलं तर कोण ही कॉपी करू शकणार नाही, मी सलगर हे नाव ठेवलं. तर मग ब्रँडिंग आणि क्वालिटीमध्ये तुम्ही कशाला प्राधान्य द्याल, ब्रँडला की क्वालिटी? क्वालिटी. तर तुम्ही 400हून अधिक फ्रँचायझीमध्ये पोहोचलात, तर ही वाढ झाली, त्याचं तुम्ही मॅनेजमेंट कशा प्रकारे करता? म्हणजे 400 फ्रँचायझी म्हणजे खूपच झाला, त्याचं मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने करता? टीम आहे आपली आणि सिस्टीम एकदम सोपी आहे. जी प्रोसेस आहे ती लोकांची एकदम सोपी आहेत, कोण पण करू शकते. जिथल्या फ्रँचायझी आउटलेटमधले असू द्या, इथलं जरी असलं तरी असं किचकट एवढं काही काम नाही. आणि आपली एक 20-25 जणांची एक महिलांची टीम आहे, हे सगळं सांभाळतात. तर मग आपल्या ब्रँडमध्ये महिलांना जास्त प्राधान्य आहे का सलगर अमृततुल्यमध्ये? महिलांना. व्यवसाय करताना तुम्ही ज्या 3 तत्वांवर ठाम राहिला, ती तत्व कोणती? एक पहिलं क्वालिटी, स्वच्छता आणि सगळ्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळं करायचं. होय, वेगळेपणा म्हणून तर आजपर्यंत 400हून अधिक तुमच्या फ्रँचायझी आहेत. तुमची टीम कशी तयार झाली? म्हणजे तुम्ही बोलला की 20 लोकांची टीम, ही तुम्ही 20 लोकांची टीम कशी निवड केला?
टीम लगेच काही चांगली मिळत नाही, त्याच्यासाठी सुद्धा भरपूर माझे ट्रायल्स घेतलेल्यासारखं घेऊन म्हणजे एक फिल्टर केलेल्यासारखं करून ह्या 2-4 वर्षात आम्ही टीम तयार केली आहे की ती आपली टीम आता अशी झाली आहे की आपल्या स्वतःपेक्षा पण ती चांगल्या पद्धतीने काम करू शकते. तुमच्या मते स्पर्धा आवश्यक आहे मार्केटमध्ये? मला नाही वाटत स्पर्धा पाहिजेच, पण स्पर्धा असली तर थोडस आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. हा, पण जर व्यावसायिकाचं कुठल्या पण व्यावसायिकाचं जर एक ध्येय असेल तर फक्त आपलं क्वालिटी काम, त्यावेळेला स्पर्धा काय म्हणजे बघायची सुद्धा गरज नाही. तो स्पर्धक काय रेटनं विकतोय, कसं देतोय, त्याचं काहीही न बघता जर आपलं काम चोख आणि क्वालिटी असेल तर तिथं काय मला वाटत नाही की स्पर्धक पाहिजेतच. बरोबर. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्यात मी साधे सोपे प्रश्न विचारणार, तुम्ही एका शब्दात त्याचं उत्तर द्या. तर सकाळीची सुरुवात तुम्ही योगापासून कराल की मोबाईल? 1-2-4 मिनिट तर पहिलं मोबाईल घ्यायला जाणार. मग व्यवसाय की नोकरी? व्यवसाय. यश मेहनतीने का संधीने? मेहनतीने. पैसा की समाधान? समाधान असेल तरच पैशाचा उपयोग. फक्त एक सवय बदलायची असेल तर ती कोणती? फक्त आता जी जगात चालणारी टॉप एंडची टेक्नॉलॉजी ती जास्तीत जास्त मी हे करायचा प्रयत्न करतो, अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतो. तुमचा आवडता एक उद्योजक कोण? रतन टाटा. एका शब्दात यश याची परिभाषा? आता बरेचसे लोक काय करतात, यशाचीच माग धावतात. बरोबर. पण त्यांचं जे काम करतात म्हणजे एखादं काम असू दे किंवा व्यवसाय असू दे, त्या व्यवसायाकडे लक्ष किंवा त्या क्वालिटीकडे, त्याच्या नवीन जे रिसर्च असतात त्याच्याकडे लक्ष न देता बरेचसे लोक आज पैसा आणि यशाचीच माग धावतात. जर आपण क्वालिटी आणि आता नवीन जी ऍडव्हान्स जी टेक्नॉलॉजी म्हणा, ह्या सगळ्यांच्या ह्याच्यात जर काम केलं तर यशाच्या मागे धावायची गरज नाही. यश मग तुम्ही कसं काम कराल? काम टीम बरोबर कराल की एकटं कराल? कोणतं एक स्पेसिफिक असेल तर? टीम सोबत शक्य. टीम वर्क. सोशल मीडियामुळे शॉर्टकट टू सक्सेस, आत्ताच्या तरुणांना हे जास्त वर्ड हे जास्त युजफुल आहेत. म्हणजे शॉर्टकट टू सक्सेस म्हणजे शॉर्टकटनं सक्सेस लागतो आत्ताच्या तरुणांना. तर याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? शॉर्टकट यश हे कधीच दीर्घकाळ टिकत नाही पहिलं. आणि आता जी मी पिढी बघतोय की म्हणजे आता माझ्या ह्या इंडस्ट्रीमध्ये तर बघतोय माणसांची गरज तर भरपूर आहे. बरोबर. मुलं पण भरपूर अशी बेरोजगार फिरतात, पण त्यांना असं काम नको आहे. कारण मी आता ह्या फॅक्टरीचं जे काम केलं तर बरेच 90% काम हे परराज्यातल्या माणसांनीच केलेलं आहे. तर असं नाही की नोकऱ्या नाही, संधी म्हणजे व्यवसाय नाही. आता काय बघतोय आपण की रील्स वगैरे 2 मिनिटाच्या 1-अर्ध्या मिनिटाच्या रील्स बघून सगळ्यांना खिशात काय जरी नसेल तर आयफोन पण पाहिजेत बऱ्याच मुलांना, किंवा जी आता एखादी डिग्री घेऊन बाहेर पडल्या त्यांच्यासाठी पण. मी आता बरीचशी माझ्याकडे इंटरव्ह्यूला पण येतात, पण त्यांच्या डिग्र्या भरपूर चांगल्या आहेत, पण त्यांना नॉलेज असं काहीच नाही. म्हणजे शिक्षण सोडून बाहेरचं नॉलेज पण पाहिजे. हा, शिक्षण सोडून बाहेरचं तर जास्तच पाहिजे वाटतं मला. तर आत्ताच्या पिढीला म्हणजे आत्ताच्या तरुण म्हणजे आमची जनरेशन कशी आहे की लवकर यश मिळालं नाही तर आम्ही अपयशी असं सगळी समजतात. मग यावर तुम्ही काय सांगाल किंवा तुमचं मनोगत काय असेल? मला तर वाटतं की यश लवकर मिळालंच नाही पाहिजे. म्हणजे असं ठेचकळत अपयश यश हे चढाव उतार आहेत, हे पहिल्यांदा हे सगळं करूनच मग एक यश यावं. नाहीतर जर पहिल्याच प्रयत्नात जर यश आलं तर पुढे एखादा लॉस किंवा अपयश ते पचवायची त्याच्यात क्षमता नसते, त्यावेळेला तू काही पण करू शकतो. बरोबर. मग शिस्त यशासाठी किती महत्वाची आहे? पहिला फोकस तर शिस्त आणि आपले क्वालिटी काम हेच यशासाठी महत्वाचं आहे. फर्स्ट स्टेप ते नसेल तर यश तुमच्याजवळ येणारच नाही किंवा यश मिळणारच नाही. यश आणि पैसा यामध्ये तुम्हाला काय महत्वाचं वाटतं? मला यश महत्वाचं वाटतं. यश मिळालं की पैसा आपोआप. बरोबर. तर एखादा तरुण जर सुरुवात करू इच्छित असेल तर त्यांनी कोणत्या 3 गोष्टी लक्षात ठेवून बिझनेस किंवा कोणताही उद्योग चालू करावा? उद्योग असू दे किंवा एखादी आपली नोकरी असू दे, जे त्याची जी आवड आहे त्यात पहिलं स्वतः काहीतरी करायचा प्रयत्न करावा तुम्ही. म्हणजे जी आवड आहे, असं नाही की म्हणजे आपल्या स्किल्स डेव्हलप करावा. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात कुठलं पण क्षेत्र असू दे त्यात ह्या संधी तर भरपूर आहेत, पण त्यानं
ज्यावेळेला सुरुवात करणार आहेत त्या आपली आवड काय आहे त्या रिलेटेड त्यानं भरपूर अभ्यास करायला पाहिजे. पहिल्यांदा फिरायला पाहिजे, चांगले वाईट अनुभव त्यानं हे करायला पाहिजेत. हां, आणि जरी करायचं असेल तर एकदम जास्त इन्व्हेस्टमेंट न करता छोट्या सुरुवातीतून त्यानं चालू करायला पाहिजे आणि मग जसं व्यवसाय वाढत जाईल त्याच पैशातून आपण व्यवसाय वाढवला पाहिजे. म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला पाहिजे. हां, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न हा, जर उद्या सर्व काही परत सुरुवातीपासून चालू झालं तुमचं, म्हणजे परत सुरुवातीला गेला तुम्ही, तर तुम्ही आधी ज्या चुका केल्या त्यात आता नवीन वेगळे पण काय कराल सुरुवातीला? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की पहिल्या दिवसाच्या त्या स्टेपला परत त्या रिटर्न स्टेपला गेला आणि परत तुम्हाला नवीन सुरुवात करायला, तर तुम्ही वेगळं काय कराल? व्यवसाय किंवा यशस्वी उद्योजक असू द्या, यशस्वी कोणी माणूस असू द्या, जो पहिला ठेचा खाऊन इथं आलेला असतो तो कधी शक्यतो 99% त्या स्टेजला परत जात नाही. कारण त्याला माहिती असते की परत त्या यशाच्या आनंदापेक्षा ते मागचं दुःख त्याला माहित असते काय असते, जाणीव. त्यामुळे तो सेफमध्ये काम करत असतो. सर, तर आपला सायकल ते फोल्ड पर्यंतचा प्रवास तुम्ही कसा सांगाल? माझं गाव हे दुष्काळी भागात येत असल्यामुळं शेती असून सुद्धा आई वडील हे कामासाठी कोकणात गेले होते आणि माझं पूर्ण शिक्षण सेकंड इयर बीकॉम पर्यंत कोकणातच झालं. मी सेकंड इयर बीकॉम एटीकेटी. मग नंतर वाटायला लागलं की आपण म्हणजे शाळेत वडिलांनी एक ट्रॅक्टर घेतलेला होता कोकणात गेल्यानंतर आणि त्या ट्रॅक्टरच्या मागं असं फिरून अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि त्या ट्रॅक्टरच्या सोबत फिरायचं जरा जास्त नाद लागला. हां, मग वाटायला लागलं की आपण ह्या रिलेटेडच एखादा व्यवसाय करावा. मग वडिलांना मी सांगितलं की आपण एक ट्रॅक्टर डोजर घेऊया. वडिलांचा व्यवसाय पण तिकडं थोडासा लॉसमध्ये असल्यामुळं वडील पण तयार झाले आणि पहिला एक ट्रॅक्टर होता आणि अजून एक आम्ही ट्रॅक्टर डोजर घेऊन सगळेजण कोकणातून गावाकडे आलो. काही अनुभव नसताना म्हणजे व्यवसाय म्हणजे काय आणि तो ट्रॅक्टरचा व्यवसाय चालेल की नाही हे पण माहीत नव्हतं. न अभ्यास करता चालू केलेला हा व्यवसाय आणि ते धाडस आणि दोन्ही ट्रॅक्टर घेऊन गावाकडे गेलो. एकतर आई वडील दुष्काळामुळे गाव सोडून तिकडे गेलेले आणि मी परत ती ट्रॅक्टर घेऊन परत दुष्काळी भागात आलो. हां, 1-2 वर्ष आम्ही काम केलं ट्रॅक्टरवर, पण एवढं वाईट अवस्था शेतकऱ्यांचीच होती. त्यामुळं व्यवस्थित कामं लागायची नाही आणि काम केलं तर वेळेत पैसे मिळायचे नाहीत. मग घरात हप्ते तटायचे, वाद व्हायचे, भांडणं व्हायची. मग 1-2 वर्ष बघून परत मी ठरवलं की आपली शेती आहे, पावसाळ्यात ट्रॅक्टरचं काय असं काम पण नसतंय. मग 1-2 एकर द्राक्षे लावायचं ठरवलं. 2 एकर द्राक्षे पण लावले आणि त्यावेळेला 2003-04ला सलग 2-3 वर्ष दुष्काळ पडला. एक 7-8-10 बोर मारल्या, त्याला पण पाणी लागलं नाही. मी एवढी भांडणं व्हायला लागली की घरात न सांगण्याच्या पलीकडे. आणि त्याच मला वाटतं 2000 त्या सगळ्या काळातच हे सगळं प्रॉब्लेम तर चालू होतं आणि त्यातच माझं लग्न झालं. परत आणि त्या भांडणात भरच पडली. मग अक्षरशः भांडणाला एवढा वैतागलो की मी भांडणं म्हणजे असं वाद व्हायचे. ज्यावेळेला घरात पैसा नसतो त्यावेळेला वाद हे सगळ्यांच्याच घरात होत असतात. मग वाटायला लागलं की आपण इथं काय ओके वाटत नाही तर आपण, आणि मी रोज कसं सकाळ पुढारी त्यावेळेला आपण वाचायचो पेपर. मग त्या पेपरमध्ये जाहिराती असायच्या की 10वी पास 12वी पास मुलं मुली कामासाठी पाहिजेत, पगार 15,000. त्यावेळेला मला तर वाटायचं मी 10वी 12वी पर्यंत माझे मार्क चांगले आहेत आणि मला कुठं पण असा जॉब लागू शकते. आणि त्यावेळेला 15,000 म्हणल्यानंतर भरपूर असायचो. पण ते जॉब काय आहेत लागतात की नाही ही पण काही माहित नव्हतं. मग एक दिवस धाडशी असा निर्णय घेतला की आपण आता हे घर सोडून जायचं. त्याच्या अगोदर माझा एक मित्र आहे, म्हणजे माझ्या मित्राचे मामा पुण्याला रयत शिक्षण संस्थेत एक प्राध्यापक म्हणून होते आणि त्यांनी शेळीपालन चालू करणार होते, पण त्यांना चांगला माणूस पण मिळत नव्हता. माझ्या मित्राला मी सांगितलं मी आहे बघ तुझे मामा करतात काय. मी आणि माझा मित्र मामांना जाऊन भेटलो त्यांच्या. त्यांनी म्हणले आमच्या कामाचा माणूस आहे. तिने पण मला सांगितलं की आपण सुरुवात छोट्यातनं करूया. आम्ही 50 पिल्लं आणायची. त्यांनी सांगितलं की आता सध्या सुरुवातीला आपण काय करूया, छोटी पिल्लं आणायची, 2-4 महिने सांभाळायची आणि विकायची. मग आम्ही दोघं पण बाजारात पिल्लं खरेदी करायसाठी गेलो आणि नेमकं एवढं पहिल्याच जी खरेदी होती तिथंच आमचं चुकलं होतं. कारण ती जी खरेदी झाली होती आमची बकरी ईदच्या बाजाराच्या दिवशी, आणि बकरी ईदच्या दिवशी मार्केट हे 30-40% जास्त असतात रेट. खरेदी केल्यानंतर ते आम्हाला कळालं. तिथंच पहिल्यांदा फसलो होतो. तरी पण आता त्याला पर्याय तर काय नव्हता. 1-2-3 महिने आम्ही ती वाढवली, पण
त्या आईचं दूध सोडून आलेली पिल्लं कटिंगला आणली जातात बाजारात, ती पाळायसाठी चालत नाही. ती आम्ही पाळण्यासाठी आणली होती. आणि कसं ती दूध सोडल्यानंतर लगेच ते डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे असतात आणि त्यांची म्हणावं अशी इतकी वाढ होत नाही. मग आम्ही 2-3 महिन्यानंतर ज्या रेटला घेतली होती त्याच्यापेक्षा 5-6 हजार लॉसमध्ये विकली. सर पण नाराज झाले. मग मी ठरवलं आता इथनं पुण्याला जायचं. पेपरमधल्या जाहिराती वाचायचो ना, ते एक धाडस होतं माझ्यात की तिथं कुठेतरी जॉब लागेल. मग पुणे गाठलं. पुण्यात जाऊन मी रोज 2-4 पेपर घ्यायचो, त्यातल्या जाहिराती बघायचो, फिरायचो. जिथे जायचो ते सगळे जॉब हे मार्केटिंगचे असायचे. तशा पद्धतीचे आता सुद्धा ज्या पेपरमध्ये जाहिराती असतात त्या सगळ्या मार्केटिंगच्या असतात. मग 1 महिना माझ्या खिशातलं पैसे सगळं संपलं तरी मला कुठे जॉब लागेना. मग आता परत घराकडे जायचं नाही तर काहीतरी का पडेल ते काम करायचं. पण एक ठरवलं होतं की मी गवंड्याच्या हाताखाली काम करेन, पण परत घराकडे जायचं नाही. मग शेवटी एकट्याने सांगितलं असाच एक सिक्युरिटी गार्डची कंपनी आहे, तिथे लागतंय का बघ. मग ग्रुप 4 म्हणून एक सिक्युरिटी कंपनी आहे इंटरनॅशनल, तिथे इंटरव्ह्यू दिला आणि मी नशिबानं तिथे जॉईन झालो. त्यावेळेला मला 2650 रुपये पगार होता 8 तास ड्युटीला. आणि खूप कडक, म्हणजे मला वाटतं आता तुम्ही गुगलवर सर्च करून बघितला तरी G4 म्हणून आहे, G4S जगातली सगळ्यात मोठी सिक्युरिटीमधली कंपनी आहे ती. तिथं एक वर्षभर काम करायचं ठरवलं, कारण पोटाला तर पाहिजे तिथं पुण्यात राहायचं म्हटल्यानंतर. पण एकच ठरवलं की मी पुण्यात राहून काहीतरी चांगला अभ्यास करून शिकून इथनं जायचं. कारण त्यावेळेला मी शेतीची आवड भरपूर होती. मग शेती रिलेटेड मुळशी आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे ग्रीन हाऊस भारतात सगळ्यात जास्त तिथंच होतात. मग तिथे शेतकऱ्यांना जाऊन भेटायचं, अभ्यास करायचो. पण नंतर विचार केला की त्याच्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे. आता आपण काहीतरी करायचं म्हणलं तर छोट्यातून सुरुवात करायला पाहिजे. हे सगळं करत असताना या मधल्या वेळेत कुठं पण म्हणजे मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, पुणे कुठली एक्झिबिशन मी चुकवत नव्हतो. प्रत्येक एक्झिबिशनला जाऊन नवीन आणि काय करता येईल का हे बघत होतो. आणि माझ्याकडे जी मुलं होती दुष्काळ भागातली, स्वीट कॉर्न आणि रसवंती तर व्यवस्थित चाललं होतं, पण त्यात कॉम्पिटिशन पण भरपूर असायचं. असं एखादा कधीतरी वाटायचं की मला आपल्याला एक असा एखादा व्यवसाय असावा की तो 12 महिने थोडं का असे ना पण व्यवस्थित चालणार, 12 महिने सिजनेबल नको, लॉंग टाइम पाहिजे. हां. मग चहासाठी थोडासा अभ्यास केला आणि चहाचं डोक्यात आलं. आणि ह्या दुष्काळी भागातली जी मुलं माझ्याकडे होती त्यांना पण एक कायमस्वरूपी रोजगार होईल असं, म्हणजे एक ब्रँड करावा, एखादं ही फ्रँचायझी द्यावं, ह्यानं मी केलेलंच नव्हतं. फक्त माझी त्या जी कामाला मुलं होती त्या पोरांचा पगार आणि माझा पावसाळ्यातला जो खर्च आहे तो जरी निघाला तरी पण ह्या चहाच्या व्यवसायात मी समाधान होतो. पण ज्यावेळेला चहा चालू करायचं डोक्यात आलं त्यावेळेला मी ठरवलं की त्याची चांगली टेस्ट डेव्हलप करायची. मग 5-6 महिने मी रोज वेगवेगळ्या पद्धतीने चहा करायचो, मित्रांना प्यायला द्यायचो, त्यांचा फीडबॅक घ्यायचो, परत चेंजेस करायचो, असं चालूच होतं रोज. ज्यावेळेला एक फायनल स्टेजपर्यंत आलो त्यावेळेला ठरवलं की जिथं आपल्या रसवंती आहेत त्याच ठिकाणी आपण चहा चालू करायचं. आणि अपेक्षा ठेवली होती आम्ही प्रत्येक ठिकाणी 3,000 ते 4,000 रुपये होतील. 3-4 हजार कलेक्शनला मी समाधानी होतो. आणि 2 जुलै 2018ला मी सांगली पठार टोल नाका आणि शिये टोल नाका या 3 ठिकाणी चालू केलं. आणि पहिल्याच आठवड्यात आम्ही प्रत्येक आउटलेट ही 14,000 ते 15,000 पर्यंत गेलो. अपेक्षापेक्षा जास्त झालं. हां. मग लोक स्वतःहून फ्रँचाईज मागायला लागले. फ्रँचाईज म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. मग थोडासा त्याचा अभ्यास करून मग जानेवारी 2019 पासून आम्ही फ्रँचाईज मॉडेल चालू केलं. आणि आज ह्या 5-7 वर्ष झाले आता 5 राज्यात 400+ आपल्या शाखा आहे. तर तुमच्या या आतापर्यंतच्या प्रवासात तुमच्या कुटुंबाचा कसा सपोर्ट होता, खास करून तुमच्या आई वडिलांचा आणि पत्नींचा? आई वडिलांचा एवढा काय नव्हता कारण ते गावाकडेच असतात. फक्त आम्ही फॅमिली एवढंच आहे. मिसेसचा सपोर्ट असायचा, जे सांगितलेलं काम तिने मागं करायची व्यवस्थित. तर सर तुम्ही स्वतः किती वेळा दिवसातून चहा घेता? मी काय ना अनलिमिटेड काय त्रास जेव्हा घेऊ वाटेल तेव्हाचा. तर आता आपल्या ब्रँडमध्ये चहा आहे, चहा बरोबर आणि काय काय तुम्हाला पुढे चालू करायचं नवीन प्रोडक्ट? आता ऑलरेडी आहेत, कमीत कमी आपली 17-18 प्रोडक्ट आहेत. चहा, कॉफी, गुळाचा चहा आहे, गवती चहा आहे, आईस टी आहे. आईस टी आत्ताच्या जनरेशनला टार्गेट करून की नवीन प्रोडक्ट करायचाच होता तो? नाही, उन्हाळ्यात थोडंसं प्रॉब्लेम असतात ना सेलचं चहाचं पण. मग चहा आपलं आईस टी, लस्सी, ताक, कोल्ड कॉफी 4-5
कोल्ड मधले पण प्रोडक्ट आहेत. प्रोडक्ट. तुमचा साधेपणा यश मिळाल्यानंतरही अगदी तसाच आहे, तो कसा? ते यश आमच्या अंगात गेलेलंच नाही. जाणीव असल्यामुळे. हा. जसं आहे, म्हणजे गाडी जरी माझ्याकडे आता फोर्ड इंडियावर जरी असली तरी पण जसा मी सायकलवर फिरतो तो तसाच आहे. सर, चहासारख्या सामान्य गोष्टीतून तुम्ही वेगळेपण कसं निर्माण केले? मी पहिले एक 8-10 वर्ष फेरीवाला म्हणून रस्त्यावरच काम करत होतो, पण ज्यावेळेला चहा विकायचं डोक्यात आलं त्यावेळेला मी ठरवलं की आता मार्केटमध्ये चहा तर भरपूर विकतात, पण आपण त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं, वेगळी चव, वेगळ्या स्टाईलने म्हणा, थोडंसं म्हणजे ब्रँड करायचं पण हे नव्हतं, पण करतानाच एक चांगल्या पद्धतीने करायचं आणि एक वेगळं पण लोकांना द्यायचं ह्या ह्यानं मी चहा चालू केला. तर मग सर, सलगर अमृतुल्य हे नाव ठेवायची प्रेरणा आपल्याला कुठून आली? काय झालं, म्हणजे मी ज्यावेळेला फेरीवाला म्हणून काम करायचं ना, छोटे मोठे असे बरेच उद्योग करायचो की नाही, त्यावेळेला मी वेगळी नावं ठेवून बघितली आणि ज्यावेळेला माझा एखादा व्यवसाय चांगला चालायचा त्यावेळेला लोक लगेच ती कॉपी पण करायची, कारण आपलं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन वगैरे काहीच नसायचं. मग ठरवलं की परत हे असं पुढं होणार, स्वतः जर आडनाव लावलं तर कोण ही कॉपी करू शकणार नाही, ह्यानं मी सलगर हे नाव ठेवलं. हा. चालेल सर, धन्यवाद. आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आपल्या पॉडकास्टला धन्यवाद. थँक्यू. त्यांची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला तर एका साध्या चहाच्या गाडीवर सुद्धा साम्राज्य उभा करता येतं. पुन्हा भेटूया एका नवीन यशोगाथेसोबत. तोपर्यंत एक कप चहा घ्या आणि पुढे चालत राहा. धन्यवाद.